हाय जेनी. अरे हाय. हाऊ आर यू? आय एम गुड. हाऊ आर यू? आय एम गुड. बरं झालं तू आलीस. हा नाही म्हणजे आम्ही सगळ्यांनी तुला खूप मिस केलं. सेम हिअर. बरं काय गोव्यावरनं काय आणलंयस आमच्यासाठी? हो महत्वाचं तुला सांगितलं होतं मी काजू आणायला. आणलंय. एक मिनिट रघु, रघुकडे ती बॅग घेऊन ये. काय आणलंय? एक सगळ्यांना दिले, तुम्हीच राहिला. Oh, अरे वाव माय फेवरेट काजू. thank you so much. आणि मी केक पण आणलाय, मॉमने बनवलेला. का मग दे. अरे वा, म्हणजे लंच नंतर स्वीटची पण सोय झाली. बरं आलोच मी, हे ठेव. वा. सर सगळे असते तर बरं झालं असतं. हो. नेमके सर नाहीयेत. हे तेच आहे तुम्ही सांगितलं ना. अरे हो हा. आणि हो अरे ही पण नाहीये तुझी फेवरेट शनाया. तिच्यासाठी आणलं असेल काजू तर मला देऊन टाका. का ती कुठे आहे? ती गेली आहे पुण्याला स्वतःच्या घरी. अचानक? हो म्हणजे मलाही माहित नव्हतं. मला आज सकाळी पानोळकर सरांनी सांगितलं ती गेली आहे पुण्याला. तिचं मैत्रिणीचं लग्न किंवा साखरपुडा असं काहीतरी आहे. ओ गुरु सर नाहीयेत. शनाया पण गेली घरी. Isn't this a weird coincidence? म्हणजे अचानक दोघही ऑफिसमध्ये नाहीयेत. झालं आल्या आल्या डिटेक्टिव्ह जेनी सुरू झाली. Explaining you the situation. That's it. अरे काय नाही ती गेली आहे पुण्याला, हा गेलाय सिंगापूरला. काय संबंध? But how come? Is there a surety की ती तिथेच गेली? अरे हो अरे पुण्याला टोल टॅक्स लागतो, सिंगापूरला जायला विजा लागतो. म्हणजे काय तिच्याकडे कुठे विजा आहे? पण सर तुम्हाला काय माहिती पुण्यालाच गेली आहे. मे बी शी हॅजंट. श्रेयसला माहित असेल, आपण श्रेयसला विचारू. हा श्रेयस जरा एक मिनिट घे इथे. त्याला नक्की माहित असेल. काय झालं? शनाया कुठे पुण्याला गेली का? हो, तिच्या आईकडे गेली ती. तिच्या मैत्रिणीचं लग्न का साखरपुडा काहीतरी आहे. ओ का? नाही मी हे ह्याच्यासाठीच, बाकी काही नाही. आम्ही असतो टच मध्ये रेग्युलरली. सो मी सांगेन तिला निरोप देईन की बरं. you are. या ओके थँक्यू. नो सर नो, दिस इज अ लाय. आय कांट ट्रस्ट हिम. स्टील हॅव अ डाऊट? येस सर. ठीक आहे मग एक काम कर, आत्ताच आता शनाला फोन कर, मग कळेल तुला. विचार तिला कुठे आहेस तू. काहीच नाही म्हणजे आय थिंक आउट ऑफ कव्हरेज आहे. ठीक आहे थोड्या वेळाने ट्राय कर. चल आय विल बी ऑन माय डेस्क. थँक्यू फॉर दिस. वेलकम. मला हे सगळं नॉर्मल वाटत नाही. शनाया आणि सर एकाच वेळी इथे नाही आहेत. जेनीला ना शनायाबद्दल काहीच खरं वाटत नाहीये. म्हणजे गुरु सर तिकडे सिंगापूरमध्ये मजा करताय, पण आपली इथे वाट लागणार आहे. ना जेनी ना तशी हुशार आहे.
तिला जर का कळलं की शनाया सुद्धा सिंगापूरला गेली तर काय होईल श्रेयस? मला तर काहीच सुचत नाहीये. तूच बघ, तुला काही सुचतंय का? हॅलो. हॅलो आई, मी राधिका बोलून राहिली. राधिका, कशी आहे बाई? पोहोचलीस का? हो पोचले ना, एकदम व्यवस्थित पोचले. काही त्रास गीस नाही ना झाला वा? नाही काही त्रास गीस नाही, एकदम मस्त झाला प्रवास. बर बर. किती किती तास लागले ग पोचायला? लागले 5-6 तास. बाप्पा, 5-6 तास. अरे बाई, बरं वाटते ना ग तुला? हा? हो आई, एकदम मस्त, एकदम छान. नाही सुरुवातीला घाबरले होते जरा मी, पण नंतर काही नाही, नंतर सगळं झालं नीट. नाही ते केसरी टूर्स वाल्यांनी व्यवस्था अगदी छान ठेवली हा, एकदमच मस्त, एकदम बढिया. अरे बाई, बरं वाटलं बाई. हॉटेल तर एकदम महालासारखं आहे आणि रूम पण एकदम पॉश. हो का? हो ना. नाही माझ्या बरोबर माधुरीताई म्हणून आहेत, माधुरी इनामदार, त्या पण खूप छान आहेत. बरं 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 झालं बाई, तुला चांगली सोबत लाभली नाही. नाही तर आम्हाला उगीच तिथं काळजी लागून राहिली होती. याईन आणि मला म्हटलं का होते का नाही, पहिल्यांदाच गेली असून बाई परदेशामध्ये आणि ते एकटी. म्हणून म्हटलं का कसं काय होतंय का माहिती. आई तुम्ही काहून काळजी करता? केसरीच्या टूर मध्ये सगळ्या सोयी आहेत, तुम्ही काळजी करण्याची काही गरज नाही, सगळं व्यवस्थित आहे. वा. आता फोन करायला सिम कार्डची व्यवस्था पण त्यांनीच करून दिली मला. आता थोड्या वेळाने ब्रेकफास्ट आहे, मग आम्ही तिकडे सिटी टूरला जाणार आहोत. आई आता मी ही टूर करून परत आली ना का तुम्ही आणि बाबा तुम्ही दोघेही जा केसरीच्या सिनियर सिटीजन टूरला. हो का? जाऊ जाऊ जाऊ. आणि लहान पोरांच्या पण असतात म्हणे स्टुडंट टूर्स, त्यात आपण अथर्वला पाठवूया. हा हाव ना, पाठवूया ना. तू तर आधी फिरून ये ना चांगलं, मग जाऊ आम्ही ठरवू. राधिका, खरं सांग बाई, मजा येऊन आली ना तुला? बरं वाटून आलं ना तुला? हो आई, पण तुम्हा सगळ्यांची खूप आठवण येऊन राहिली, हो ते तर येणारच ना गो. खास करून अथर्वची. आहे का तो? का बाई, शाळेत गेला ना ग तो. हा, मग कोणी सोडलं त्याला? रेवती नेहासोबत त्यालाही सोडलं आणि येताना पण त्याला घेऊन येणार आहे बरं ती. हो का? हो. आई तो काही त्रास घेस देत नाही ना? कायचा त्रास देते ग पोरग? बस थोडी तुझी आठवण काढली. हो का? हाव ना, मग थोडं समजावलं तर समजला तो. हो का? बरं ऐक राधिका, आता तू गेलीस ना तिकडे, मस्त पैकी फिर, मजा कर. तिकडची काही एक काळजी करू नको बरं. हा, आनंद घे. हो आई. आणि हे पाय, फोटो गिटो पाठव ग. हा, चांगले चांगले. हो आई.